आणि एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। सह्याद्रीवर ओबीसी नेत्यांची बैठक पार पडते आणि ओबीसी बैठकीत भुजबळ आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। सकल ओबीसी महामोर्चा समिती विदर्भ येथील मंडळी सह्याद्रीवर दाखल झाले आहेत। ओबीसींच्या बैठकीसाठी आता सह्याद्रीवर सगळेच दाखल झालेत आणि त्याच दरम्यान आपण आधीच वर्तवलेला खडा जंगी होण्याची शक्यता आहे। आणि आता आपण जर बघितलं तर भुजबळ चांगलेच आक्रमक झालेले आपल्याला बघायला मिळतात। तर त्यांच्या मागण्यांसाठी भुजबळ आक्रमक झालेले आहेत। दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ओबीसींची ही बैठक सुरू झालेली आहे। ओबीसी बैठकीसाठी अतुल सावे सह्याद्रीवर दाखल झाले आहेत आणि आजच्या बैठकीदरम्यान मोठ्या प्रमाणात खडाजंगी होऊ शकते, कारण बैठकीच्या सुरुवातीला जर आपण बघितलं तर भुजबळ आपल्या मागण्यांवर ठाम आहेत आणि भुजबळ चांगलेच आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। आपण बघतोय की छगन भुजबळ सोबतच पंकजा मुंडे यांच्यासह काही ओबीसी नेते दाखल झालेले आहेत। सह्याद्री अतिथीगृहावर सुरू असलेली ही ओबीसींची बैठक। उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होते आणि ओबीसींचं नेमकं म्हणणं काय हे जाणून घेतलं जाते। या बैठकीमध्ये ओबीसींच्या नेमक्या मागण्या काय, विशेषतः मराठा समाजासाठी जो GR काढण्यात आला त्या GRला ओबीसींचा विरोध आहे आणि त्याच मुद्द्यावरनं आता आपण बघतोय खडाजंगी होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। आपण बघतोय भुजबळ देखील या बैठकीत आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले। जुई, नेमकं काय घडतंय बैठकीत? अगदीच आपण पाहतोय सौरभ की अजूनही ओबीसी नेत्यांची बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये निवेदन देण्यात आलं आहे ओबीसी नेत्यांकडून की ओबीसी मधून तुम्ही आरक्षण देऊ नका। जे काही आरक्षण आहे त्या जे तुम्ही देऊ करताय ओबीसी कोट्यातून, त्यामुळे ओबीसी संघटनांमध्ये तणाव निर्माण होतोय आणि ओबीसी संघटनांवर अन्याय होतोय, अशा प्रकारची एक भावना ओबीसी नेत्यांची आहे। आणि हे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे दिलं आहे। त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत। सोबतच विजय वडेट्टीवार आहेत, छगन भुजबळ आहेत आणि जे इतर ओबीसी नेते आहेत ते सर्वच या बैठकीसाठी उपस्थित आहेत। त्यामुळे आपण जर पाहिलं तर मध्ये फोटोज आणि व्हिडिओज आपल्याकडे येत आहेत, त्यामध्ये स्पष्टपणे दिसते की विजय वडेट्टीवार यांनी निवेदन दिलं आहे। विजय वडेट्टीवार हे येत्या 10 तारखेला नागपूर पासून आंदोलन देखील छेडणार आहेत। ओबीसी आरक्षण बचाव हे आंदोलन असणार आहे आणि त्यामुळे ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देऊ नका ही एकच आणि प्रमुख मागणी ओबीसी नेत्यांची आहे। आणि त्यामुळे आपण पाहतोय की हे निवेदन त्यांनी आता मुख्यमंत्र्यांकडे देऊ केलं आहे। निश्चितच जुई, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।